हाय गाईज, कसे आहात तुम्ही? मस्त ना. तर आज होती बारस आणि आमच्या इथे ना सकाळी माणसं नाथांची माणसं आलेली होती आणि मी जस्ट साठी उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक करत होते. गोडमध्ये काय करावं डोकं चालत नाही. गोड जास्त काय आमच्या घरात आवडत नाही, तिखट खाणारे लोक आहेत म्हणून जरा रवा केला. बघा, रवा म्हणजेच गोड शिरा केला गुळाचा. मस्त असं देवांना नैवेद्य दाखवला. आता स्वयंपाक काय केलं होतं हे बघाच. डाळ भात, भाकरी, रवा आणि उंबरवड्यांची भाजी केली होती. बघा, मस्त असं कांदा डाळ घालून केलेली होती. त्यानंतर जेवण वगैरे केले आणि मस्त असं दळण करून घेतलं, कारण की पीठ पण खूप संपलेलं होतं. एकादशीमुळे केलं नव्हतं, पण आता फारच नड आली होती, त्यामुळे बाकीचे कामं झाली. बाकीचे म्हणजे फरची वगैरे, भांडे धुणं वगैरे सर्व काही केलं. आणि आमच्या इथे आज खूप उशिरा पाणी आलं होतं, त्यामुळेच पाणी भरून घेतलं. नाहीतर आम्ही इतर वेळेस सकाळ पाणी येतं, सर्व कामं करण्याच्या आधी पाणी भरावं लागतं आम्हाला. पण आज खूप लेट आलं होतं म्हणून लेट पाणी भरून घेतलं. हे बघा, पाणी तर भरलं आणि आता बाकीचे काम झालेच होते म्हणा. त्यानंतर आम्ही आवरून निघालो आमच्या आत्याच्या घरी. माझ्या नाही, हिंदवीच्या आत्याच्या घरी निघालो. तिथं गेलो तर बघा, साक्षींचं असं मस्त पेंटचं काम चाललेलं होतं. ताईंना पण त्यांच्या मिस्टरांचा फोन आला होता, ते बोलत होते. तर आणि हिंदवी आणि साक्षीची मस्ती अशी काहीतरी चालली होती. ते जे हिंदवीचे क्रॉप्स आहेत ना, त्या भावल्याला घालायलेले होते आणि त्यानंतर हिंदवीची अशी मस्ती चालली होती. बघा, सोबत काय करते बघ, ही कधी काय करेन सांगताच येत नाही. हिंदवी म्हणजे हिंदवी आमची मस्त धुवून काढला चेहरा. त्यानंतर ताई बाहेर गेल्या, त्या आल्या, त्यांनी आणली होती कॅडबरी. त्यातच मस्त असं तिने ना, त्या तिला देत नव्हत्या, की तिच्यासोबत मस्ती घालतात त्या. चला मग पाहूया आपण पण त्यांची मस्ती. इथे ना आईंना सोम आणि साक्षी राहण्याचा आग्रह करत होत्या. परत पुरणपोळी करायचं म्हणत होत्या. आजी आली म्हणून जेवायला करायचं. तर त्यांचे मस्त असे क्यूट भांडणं आपण ऐकूयाच. त्याआधीच दाखवते. हे बघा, ही साक्षीनी ना खूप मस्त असं म्हणजे पेंटचं काम, म्हणजे पेंटच नाही, ड्रॉइंग काढलेली होती, ती दाखवतेच. चला बघा, आमची साक्षींची ड्रॉइंग आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ते त्यांच्या दादाला विचारून रंग भरायचं काम करत होत्या. हे बघा, दादा पिन्ना मस्त असे रंग सांगत होते, इथं भर तिथं भर. हे बघा, चला मग तुम्ही पण असे तुमच्या मोठ्या बहिणीला भावाला काही विचारून काही करता का? करत असत तर कमेंटमध्ये नक्की सांग. आमच्या या भाऊ बहिणीची जोडी कशी वाटली. बघा, मस्त असा रंग भरून तर झालेला होता. आता आपण पाहूया ह्यांची क्यूट भांडणं. यांचे भांडणं तर झाले. त्यानंतर आई आणि साक्षी हिंदवीला घेऊन बाहेर गेल्या. तोपर्यंत मी आणि ताईंनी ना स्वयंपाक केला म्हणजे काय, आता सध्या तर चहाच प्यायचं काम झालं. आणि ताई पुरण परतत होत्या. तेच पुरणपोळ्याचा बेत होता समचा आणि साक्षींचा, तो तर केलाच, फिक्सच झाला होता. आणि त्यानंतर आमचा स्वयंपाक झाल्यानंतर हिंदवी स्वयंपाक करत होती. हे बघा, त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. मामी बसलेले होते नंतर जेवायला. त्यानंतर घरी येताना हिंदवीची नाही रिॲक्शन बघा तुम्ही. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.